नमस्कार मंडळी, चला तर आपण एकदम झटपट तयार होणारं वांग आणि बटाट्याचं कालवण बघणार आहोत। करायला खूप सोपं आहे। चला तर लगेच सुरुवात करूयात। इथे मी काही वांगी घेतलेली आहेत आणि 2 बटाटे घेतलेले आहेत। 4 वांगी आणि 2 बटाटे आता त्यांना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे अगोदर, त्यानंतर यांना कट करून घ्यायचं आहे। तर वांग्याचे वरचे देठ जे असतं ना ते पूर्णपणे काढून टाकायचं आणि प्लेन वांगा आपला कट करून घ्यायचा आहे। तर तुम्ही अख्ख्या फोडी ठेवू शकता, अशा उभ्या आकाराच्या, किंवा याचे 2 भागामध्ये सुद्धा कट करू शकता। कोणत्याही प्रकारे छानच वाटेल ते। चला तर मग सगळे वांगे याच पद्धतीने आता कट करून घेत आहे। त्यानंतर बटाट्याच्या सुद्धा अशाच पद्धतीच्या फोडी करून घ्यायच्या आहेत। वरचे सालं वगैरे अजिबात काढायचे नाही, त्यामुळे बटाट्याच्या भाजीची चव किंवा ह्या भाजीची चव रस्सा खूपच मस्त आणि चवदार तयार होतो। चला तर मग वांगे अशाच पद्धतीने चिरून घेऊयात। तर अशा पद्धतीची ही रेसिपी किंवा ही भाजी नक्की बनवून बघा। चपाती किंवा भाकरीसोबत खूपच मस्त लागते। अगदी वेगळ्या पद्धतीची बनवलेली आहे आणि करायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही। मसालासुद्धा अगदी सोप्या पद्धतीने बनवलेला आहे। चला तर वांगी सगळी याच पद्धतीने कट करून घेऊयात आणि त्यासोबत बटाटासुद्धा याच पद्धतीचा आडव्या भागामध्ये किंवा आडव्या फोडीमध्ये कट करून घ्यायचा आहे। तर वरची सालं मी काढलेली नाही, तुम्हाला जर काढायची असेल तर तुम्ही नक्कीच काढू शकता। चला तर वांगे आणि बटाटे दोन्ही कट करून झालेला आहे। या पद्धतीच्या फोडी बटाट्याच्या करून घेतलेल्या आहेत। आता यांना आपण एका प्लेटमध्ये किंवा पातेल्यामध्ये घालायचं आणि वरून पाणी टाकायचं पुढची प्रोसेस होईपर्यंत, म्हणजे आपला मसाला वगैरे वाटण तयार होईपर्यंत। हे काळी पडतात वांगी, त्यामुळे यामध्ये पाणी टाकून ठेवायचं। चला तर आता एक भाजी पात्र घेतलं, त्यामध्ये मी सगळ्या फोडी टाकून घेणार आहे वांग्या बटाट्याच्या आणि नंतर पाणी टाकून आपलं पुढचं काम होईपर्यंत यांना पाण्यातच ठेवायचं आहे। तर ही भाजी म्हणताल तर खूप मस्त लागते, अगदी झटपट तयार होते। ज्यांना वांग आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील। चला तर पाणी ओतून ठेवलं। माझ्याकडे 2 चवळीच्या शेंगा होत्या, इथे कुंडीमध्ये लावलेलं झाड आहे त्यासुद्धा मी यामध्ये टाकून घेते। चला तर वाटण तयार करूयात। इथे 2-3 चमचे इथे शेंगदाणे घेतले, 2 हिरव्या मिरच्या, काही खोबऱ्याचे काप आणि लसूण घेतलेलं आहे सगळं। आता तव्यावरती तेल टाकून मी भाजून घेतलं। आता हे थंड झालं का आपण याचं वाटण तयार करून घेऊयात। तर बघू शकता वाटण पाणी घालून केलं आहे अशा पद्धतीचं। आता गॅसवर कढाई ठेवून घेतली, यामध्ये 2-3 चमचे तेल टाकून घ्यायचं। तर इथे मोहरीचं कच्च्या घाणीचं तेल वापरलेलं आहे, तुम्ही कोणतंही तेल इथे वापरू शकता। चला तर तेल गरम झालं, यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा इथे मोहरी टाकून घ्यायची आहे। जिरे मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये मीडियम साईजचा एक कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे, तो सुद्धा यामध्ये टाकायचा। कांद्यामुळे ही भाजी खूप चवदार बनते। चला तर कांदा टाकून घेतला, छान तांबूस होईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। तर बघू शकता कांदा छान असा तांबूस व्हायला सुरुवात झालेली आहे। यामध्ये फ्रेश कढीपत्ता टाकून घ्यायचा। जर कढीपत्ता नसेल, नाही टाकला तरी देखील चालणार आहे, परंतु कढीपत्त्यामुळे या भाजीची चव खूप मस्त येते। चला तर कढीपत्ता टाकला आणि मस्त छान असं परतून घेतलेलं आहे सगळं। तर यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायची, म्हणजे कोथिंबीर तेलामध्ये छान फ्राय झाली की भाजीची चव खूप मस्त येते। थोडीशी निम्मी कोथिंबीर इथं टाकली, निम्मी तुम्ही भाजी झाल्यावरती सुद्धा टाकू शकता। सगळं छान मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये आपण थोडेसे मसाले टाकणार आहोत। तर मसाल्यामध्ये सुद्धा घरात जे मसाले अवेलेबल आहेत तेच मसाले वापरायचे, बाकीचे कोणतेही बाहेरून आणायची गरजसुद्धा पडणार नाही। चला तर 1 चमचा मी कांदा लसूण मसाला इथे टाकून घेतलेला आहे। आता यामध्ये घरगुती मसाला जो असतो ना, काळा मसाला, किंवा तुम्ही घरगुती मसाला जो तयार करतो ना तो इथे, म्हणजे गरम मसालाच आहे तो टाकून घेतलेला आहे 1 चमचा भरून। आता इथे गोडा मसालासुद्धा टाकलेला आहे, हळद टाकायची आणि एवढेच मसाले इथे मी वापरलेले आहे। अगदी बेसिक मसाले आहेत। छान मसाले सगळे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण यामध्ये वांग्याच्या फोडी आणि बटाट्याच्या फोडी करून ठेवल्या त्या टाकून घ्यायच्यात। चला तर वांगे बटाट्याच्या फोडी यामध्ये टाकून घेऊयात। ही भाजी करायला खूप सोपी आहे, अगदी कमी वेळेमध्ये बनून तयार होते। सगळ्या फोडी मी यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत, छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण यामध्ये जे वाटण तयार करून ठेवलं होतं ना ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आहे। खूप झटपट ही भाजी तयार होते, अगदी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे आणि खूपच मस्त हिची चव येते। एकदा बनवून बघा आणि कशी होते ते सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा। चला तर मग इथे भाज्या मस्त परतून झालेल्या आहे। जे वाटण तयार करून ठेवलं ना ते लगेच आपण यामध्ये टाकून घेऊयात, म्हणजे छान असं तेलामध्ये भाज्यांसोबत परतून निघेल। आता वाटण यामध्ये टाकून घेतलेलं आहे, छान मिक्स करून घ्यायचं। 1 मिनिटभर आपल्याला हे भाज्यांसोबत परतून घ्यायचं आहे वाटणसुद्धा। तर खूप मस्त हे वाटणाची भाजी खूप मस्त लागते, एकदा बनवून बघा या पद्धतीची। चला तर छान सगळ्या भाज्यामध्ये मी हा मसाला टाकून घेतला, छान मिक्स करून घेतलं आणि 1-2 मिनिटं फक्त आपला परतून घ्यायचं आहे थोडंसं तेल सुटेपर्यंत। त्यानंतर आपण यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत भाजी शिजण्यासाठी। तर इथे मी नॉर्मलच पाणी वापरलेलं आहे, तुम्हाला वाटल्यास तुम्ही गरमसुद्धा इथे वापरू शकता, परंतु थंड नॉर्मल कोणतंही पाणी वापरलं तरी भाजीची चव जात नाही।
चला तर इथे आता भाजी आपल्या मस्त परतून झाल्या. यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे. जेवढी आपला रस्सा खायचा पातळ घट्ट कशी त्यानुसार इथे पाणी टाकून घ्यायचं. तर इथे मी 2 ग्लास भरून पाणी टाकून घेतलेलं आहे. आता गॅस मीडियम करायचा किंवा कमी करायचा, झाकण ठेवायचं आणि भाजी छान शिजून घ्यायची आहे. आता चवीनुसार मीठसुद्धा अगोदरच टाकून घ्यायचं. तर मी मीठ मसाल्यामध्ये टाकलेलं नव्हतं. मीठ टाकलं, छान मिक्स करून घेतलं. आता गॅस हा कमी केला आणि झाकण ठेवून मी अगदी 5-6 मिनटं ही भाजी शिजून घेणार आहे. त्यानंतर झाकण काढून बघायचं. भाजी मस्त उकळलेली आहे बघू शकता. अजूनही थोडा वेळ मी 1-2-3 मिनटं ठेवणार आहे. रस्सा थोडासा पातळ वाटत असल्या कारणाने भाजी बघू शकता किती मस्त दिसत आहे. 2-3 मिनटानंतर गॅस बंद केला. मस्त भाजी आता आपली ती बनून तयार झालेली आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मस्त गरमागरम भाकरीसोबत किंवा तुम्ही भातासोबत चपातीसोबत खाऊ शकता. खूपच मस्त झालेली आहे. जर पाहुणे येणार असतील तर तुम्ही अशा पद्धतीची भाजी नक्कीच बनवू शकता. तर कशी वाटली तुम्हाला ही वांग्या बटाट्याची भाजी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा. इतरांसोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करा. चला तर मग आता प्लेटमध्ये मस्त गरमागरम भाजी काढून घेऊयात आणि त्यासोबत इथे मी भाकरी बनवलेल्या होत्या ज्वारीच्या. चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.